नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन ढाकणे. स्टुडंट आर यू फाइंडिंग टू डिफिकल्ट टू गेट द सब्जेक्ट चॉईस फॉर द 11th and 12th standard? So don't worry, I am giving to बेस्ट सब्जेक्ट चॉईसेस फॉर द करिअर वॉट एवर यू चूज. तर पहा, तुम्हाला तुमचा सब्जेक्ट चूज करण्यासाठी जर डिफिकल्टी येत असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर हे सब्जेक्ट जे आहेत ते सब्जेक्ट तुम्ही चॉईस करू शकतात. आता तुमच्यासाठी जे आहेत, जे स्टुडंट हू वॉन्ट टू डू फॉर द नेशन, they have two choices: Indian Defense Service, that is the NDA, and Armed Force Engineering College, AFEC. ओके, कॉलेज ऑफ द मिलिटरी इंजिनिअरिंग. तर या दोन्ही चॉईसेस तुम्ही पाहू शकता. एक तर NDA असेल किंवा आर्म फोर्स इंजिनिअरिंग कॉलेज असेल तुमचं, की जे खडकी दापोडी या ठिकाणी आहे. तर NDA जे आहे ती NDAची एक्झाम UPSC तर्फे कंडक्ट केली जाते आणि AFEC जे आहे तर या कॉलेजची त्यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते. आफ्टर 12th जर या एक्झाममध्ये तुम्ही टॉपर असाल, तुमचा स्कोर जर चांगला झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते. त्यानंतर पहा, ज्या स्टुडंटला रिसर्चमध्ये जर तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल आणि द स्टुडंट हू वॉन्ट टू डू समथिंग फॉर द कंट्री, दे कॅन प्रिपेअर द एक्झाम JEE फॉर द अँड IIST, दॅट इज द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द स्पेस रिसर्च अँड द टेक्नॉलॉजी. हे जे कॉलेज आहे ते कॉलेज तुमचं थिरुअनंतपुरमला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी या कॉलेजला जर ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला इथून डायरेक्ट एंट्री इस्रोमध्ये मिळू शकते, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशनमध्ये. जर तुम्ही JEE जर टॉपर असाल तर या ठिकाणी तुम्हाला IISTला या ठिकाणी त्या कॉलेजला तुम्हाला त्या ॲडमिशन मिळू शकतं आणि तुम्ही इस्रोबरोबर काम करू शकता. त्यानंतर जर तुमचं माइंड क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह जर असेल तर तुमच्यासाठी दोन बेस्ट चॉईसेस आहेत. एक तर तुम्ही आर्किटेक्चर इंजिनिअरिंग करू शकता किंवा डिझायनिंग इंजिनिअरिंग करू शकता. तर डिझाईन 3 प्रकारचे आहे: प्रोडक्ट डिझाईन, फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन. पण जर तुम्ही हा करिअर ऑप्शन निवडला तर ऑब्व्हियसली तुम्ही जे आहात तर तुम्ही क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह पाहिजेत, तरच तुम्हाला या करिअर ऑप्शनमध्ये जाण्याची चांगली संधी मिळेल आणि तुम्ही त्या ठिकाणी टॉपला जाल. त्यानंतर जर तुम्हाला ॲडव्हेंचरस लाईफ जर हवी असेल तर तुम्ही या 2 ठिकाणचे जे ऑप्शन्स आहेत, एकतर मर्चंट नेव्ही किंवा कमर्शियल पायलट, तर या 2 गोष्टीपैकी कुठलाही एक फील्ड तुम्ही चूज करू शकता. तर याचे जे सब्जेक्ट चॉईसेस आहेत तर मी ते तुम्हाला देणारच आहे. तर पहा, जर इंजिनिअरिंग असेल, डिफेन्स असेल, IIST असेल, आर्किटेक्चर, डिझाईन आणि नेव्ही, तर याच्यासाठी तुमच्याकडे 2 प्रकारच्या सब्जेक्ट चॉईसेस आहेत. तर 11thला तुम्ही मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश आणि जॉग्रॉफी IT हे सब्जेक्ट घेऊ शकतात. प्रत्येकी तुम्हाला हे 100 मार्क्ससाठी असेल. सो टोटल यू हॅव टू 600 मार्क्स. तर ज्या ठिकाणी IT आहे तर या ठिकाणी तुम्ही ITच्या ठिकाणी मराठी पण घेऊ शकता, हिंदी, संस्कृत, जर्मन लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी शिकता येते. तर सेकंड सब्जेक्ट चॉईस जी आहे ती सेकंड सब्जेक्ट चॉईस तुमच्यासमोर ही आहे: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री अँड इंग्लिश. आणि तुम्ही ते बायफोकल घेऊ शकता. दॅट इज द कम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, मेकॅनिकल मटेरियल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, तर या ठिकाणी हा बायफोकल घेऊ शकता. तर प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इंग्लिश 100 मार्क्ससाठी आहे आणि बायफोकल जो आहे तो 200 मार्क्ससाठी आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बायफोकल घेतला तर याच्यामध्ये प्रॅक्टिकल असाइनमेंट्स वगैरे खूप जास्त वर्कलोड असतो आणि तुम्हाला त्या कॉलेजची जी फी आहे ती फीसुद्धा खूप एक्स्ट्रा भरावी लागते. त्यामुळे माझं तर सजेशन असेल की फर्स्ट जो चॉईस आहे तुमचा, तर हा चॉईस तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे, म्हणजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, जॉग्रॉफी, IT. तर हे सब्जेक्ट चॉईसेस तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये किंवा पॅरामेडिकल, फिजिओथेरपी, वेटरनरी आणि फार्मसी यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर 11th स्टँडर्डला तुम्ही हे सब्जेक्ट चॉईसेस घेऊ शकता. तर मेडिकलमध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत: MBBS, BHMS आणि डेंटल. तर हे जे ॲडमिशन्स आहेत हे ॲडमिशन नीट थ्रू होतात. तर हा एक चांगला करिअर ऑप्शन तुमच्याकडे आहे. त्यानंतर पॅरामेडिकल जे आहे ते पॅरामेडिकलचे कोर्सेस पण खूप चांगले आहेत, तर त्याच्यासाठी पण तुम्ही ट्राय करू शकतात. द फिजिओथेरपी, इट इज द वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग फील्ड टू चूज फॉर द करिअर. देन ऑल्सो वेटरनरी डॉक्टर अँड द फार्मसी इज द एक्सलंट करिअर ऑप्शन फॉर यू. तर त्याच्यासाठी 11thला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश
आणि मॅथ्स हे सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर मॅथ्स जे आहे ते मॅथ्स हा कंपल्सरी आहे, तरी ते जॉग्रॉफीच्या ऐवजी तुम्हाला बायोलॉजी हा सब्जेक्ट घेता येईल. ठीक आहे, जॉग्रॉफीच्या ऐवजी बायोलॉजी तुम्हाला कंपल्सरी आहे. तर 12th स्टँडर्डसाठी तुमच्याकडे कंपल्सरी बायोलॉजी हवा. फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, जॉग्रॉफी, आय टी, हिंदी, संस्कृत हे सगळे सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही मॅथमॅटिक्सला ड्रॉप केलं तरी चालेल, परंतु जर मॅथ्स घेतला तर तुमचं जे लॉजिक आहे ते लॉजिक खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. आणि जर तुमचं लॉजिक खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं तर तुम्हाला बायोलॉजीमध्ये आणि फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी, डेरिवेशन करण्यासाठी प्रॉब्लेम्स येत नाहीत. त्यामुळे मॅथमॅटिक्स इट इज वन ऑफ द गुड ऑप्शन फॉर यू. बायोलॉजी जो आहे तो बायोलॉजीमधला रिसर्चसाठी तुम्हाला मॅथ्सचा उपयोग होतो. त्यानंतर जर तुम्ही 12thला मेडिकल फील्डमध्ये जर जायचंच असेल तर मेडिकल फील्डसाठी जर ही कॅन्सल करत असाल तर 12thसाठी मॅथ्स, फिजिक्स, इंग्लिश, केमिस्ट्री आणि जॉग्रॉफी इन्स्टेड ऑफ बायोलॉजी हा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आय टी, मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन आणि फ्रेंच यापैकी कुठलीही एक लँग्वेज तुम्हाला घेता येईल. आणि हे सगळेचे सगळे जे सब्जेक्ट आहेत 100 मार्क्स ऑफ ईच असेल. टोटल तुम्हाला 600 मार्क्ससाठी हे सगळे सब्जेक्ट्स असतील. जर तुम्ही प्युअर सायन्ससाठी जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे ऑप्शन आहे आयसर, KVPY, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी. एक एक्सलंट करिअर ऑप्शन हा आहे IBB, दॅट इज द इन्स्टिट्यूट ऑफ द बायो इन्फॉर्मॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी. तर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे कॅम्पसमध्ये तुम्हाला हे या ठिकाणी इंटिग्रेटेड MSc करता येते. तर या ठिकाणी ऑल इंडियामधनं 30 स्टुडंट जे आहेत ते 30 स्टुडंट तुमचे त्यांना ॲडमिशन करून दिलं जातं. आणि ही एक एक्सलंट करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यासाठी 11th आणि 12thला मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश असणं गरजेचं आहे. मग आय टी, मराठी, संस्कृत, जर्मन याच्यापैकी तुम्ही काही घेऊ शकता, परंतु हे जे 5 सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आणि इंग्लिश तेही खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर फार्मसी हा जो एक चांगला ऑप्शन आहे तर हा चांगला ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. तर आयसर आणि KVPY असेल, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी यांच्यासाठी हे जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. तर जर तुम्ही फार्मसीसाठी जाणार असाल तर त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स जरी तुमचा नसेल तरी त्याच्याऐवजी तुम्ही जॉग्रॉफी घेऊ शकता. परंतु बायोटेक्नॉलॉजी असेल, KVPY असेल आणि आयसर असेल तर यांच्यासाठी तुम्हाला हे सब्जेक्ट चॉईसेस या सब्जेक्टचं कॉम्बिनेशन तुम्हाला करता येतं. त्यानंतर यांच्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या एंट्रन्स एक्झाम खालीलप्रमाणे आहेत. तर टोटल देर आर 55 डिफरंट फील्ड ऑफ द इंजिनिअरिंगचे जे हे आहेत ते इंजिनिअरिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे 55 ऑप्शन्स आहेत. त्यानंतर मेडिकलची जे असेल ते मेडिकलची नीट असेल, जम्पर असेल, त्यानंतर आर्म फोर्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊन मेडिकल फील्डला जाऊ शकता. त्यानंतर आयसर, फार्मसी, BITS, मणिपाल, बायोटेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, डिझाईन, NDA, CME, हॉटेल मॅनेजमेंट. तर यांच्यासाठी ज्या ह्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या एंट्रन्स एक्झाम मी पुढे नोट डाऊन केलेल्या आहेत. तर इंजिनिअरिंगसाठी जाण्यासाठी JEE आणि CET हे 2 ऑप्शन्स आहेत. त्यानंतर मेडिकल फील्डसाठी नीट आणि AIMS ही एक आहे ऑप्शन तुमच्याकडे. आयसरमध्ये जाण्यासाठी KVPY आणि JEE यांची ओन एंट्रन्स एक्झाम असते. तर त्या ज्या एंट्रन्स आहेत त्या एंट्रन्स एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीसाठी IIBची सेपरेट ही एक एंट्रन्स एक्झाम आहे. आर्किटेक्चर जर तुम्ही करणार असाल तर नाटा चे JEEचे पेपर्स असतात. डिझायनिंगसाठी NID आणि NIFTच्या एक्झाम्स होतात. त्यानंतर NDA जी आहे ती UPSC आणि SSB बोर्डचे इंटरव्ह्यू तुम्हाला ते अटेंड करावे लागतात. आणि हॉटेल मॅनेजमेंटची ही CET आहे. तर ह्या सर्व प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम तुम्ही याची डिटेल माहिती घेऊ शकता. जर तुम्हाला करिअर गायडन्सबद्दल कुठलीही माहिती अजून एक्स्ट्रा हवी असेल तर यू कॅन मेल मी अँड यू कॅन टेक द अपॉइंटमेंट ऑफ माइन. दिस इज माय email ID. So and this is my contact number. You can take the appointment, first register, and then you can take the career guidance from me. So thank you for the watching video. If you really like this then don't forget to subscribe आणि तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर द वॉचिंग व्हिडिओ.